माझं नाव संकर्षण कराडे, मी मराठी कलाकार आहे आणि दैनिक सकाळचा रेग्युलर वाचक आहे। आमच्या परभणीच्या घरीसुद्धा किंवा आमच्या आता मुंबईच्या घरीसुद्धा दैनिक सकाळ येतो। तर सकाळ समूहाला एकतर सगळ्यात आधी मी खूप मनापासून अभिनंदन देईन। 93 वर्ष एखाद्या संस्थेने किंवा एखाद्या संघटनेने पूर्ण करणं ही खरंच फार मोठी गोष्ट आहे। तर माझी अशी इच्छा आहे की सकाळची ही जी ख्याती आहे, ही प्रगती आहे आणि लोकांपर्यंत पोहोचणं जे आहे, जे आमच्या नाटकाच्या भाषेमध्ये किंवा कलाकृतीच्या माध्यमातून आम्ही काय करतो, लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो। फक्त आमचा हेतू मनोरंजन असतं, यांचा हेतू समाजाचा आरसा दाखवणं आहे। तर 93 वर्ष समाजाला आरसा दाखवणं हे खरंच खायचं काम नाही आणि ते सकाळ समूहाने फार चांगल्या पद्धतीने केलं। वास्तविकता लोकांपर्यंत आणलेली आहे। तर सकाळ समूहाचे असे अनेक वर्धापन दिन यशस्वी होत राहो, पुढचा प्रवासही सुखकर होत राहो आणि आम्हा कलाकारांच्या पाठीशी सकाळ वृत्तपत्र, सकाळ वाहिनी, सकाळ समूह नेहमी खंबीरपणे उभा राहिला आहे। लॉकडाऊनच्या काळात, लॉकडाऊन नंतर कलाकृती सुरू करताना सकाळचं आम्हाला फार पाठबळ होतं। तर हे पाठबळ त्यांना कलाकारांना देण्याची सद्बुद्धी वर्षानुवर्ष होत राहो, आमचं आणि त्यांचं नातं असंच घट्ट होत राहो अशा मी त्यांना शुभेच्छा देईन। थँक्यू सो मच। थँक्यू। नमस्कार। सर्वप्रथम फक्त महाराष्ट्रातल्या नाही तर जगभर पसरलेल्या सकाळच्या सर्व वाचकांना माझा मनापासून नमस्कार आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। सकाळ वाचल्याशिवाय दिवस जात नाही किंवा सकाळ झाल्यासारखं वाटत नाही, असं अनेक वर्ष मला वाटत आलेलं आहे आणि ते कायम तसंच राहणार आहे। कारण क्वालिटी, सकाळची क्वालिटी ही अतिशय उत्तम आहे। बातम्या काय किंवा आमच्या नाटकांच्या जाहिराती काय आणि एकतर सत्य परिस्थितीवर आधारित सगळ्या बातम्या असतात आणि सवय लागलेली आहे, सकाळी सकाळ पाहिजेच। तर परत एकदा सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।